तिने ताळामध्ये फिरून त्या ठिकाणी मी माझ्या लक्ष्मणला हुडकेल, लक्ष्मण माझा मी परत घेऊन येईल, तू सुग्रीवा सैन्य परत घेऊन जा, असे प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागली. त्या गेला लक्ष्मणा त्या सोय जाईना प्राणरा त्या दक्षिणा करे ना ग मना सांगा. ओ डोळ्याची पापणी लावूस तर बर का तू आता काय कर बर का, तू सैन्य इथून हालव. हो मी आताच्या आता जाणार, ज्या ठिकाणी लक्ष्मण असेल आणि त्या लक्ष्मणापाशी जाईल बर का, त्या ठिकाणी मला आता माझ्या प्राणाची गरज राहिली नाही, मला आता कुणाची गरज राहिली नाही, माझंच गेलं, मला काय करायचे, असे प्रभू रामचंद्र बर का त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलू लागली. कष्ट जळे सर्वांग माझे ते व्यवहार पळे आगात्र विकळ झाली सकाळे शरीर चळचळ कांपत माझ्या जीवन राहिलं नाही, हा घातलं बर का त्या ठिकाणी माझे म्हणजे बर का त्या ठिकाणी आता माझं काहीच उपयोग राहिला नाही. आता मी सुद्धा बर का तो तू सैन्य जाणार आहे, तू लवकर बर का तो सैन्य हाल आणि आपलं सैन्य त्या ठिकाणी किष्किंधेला घेऊन जा बर का, असे प्रभू रामचंद्र आपापल्या सैन्याला सांगू लागली. रघुनाथा हे बोलणे नगडे सर्वथा तुझं विन राज्य बघिता महादोष माता वाजते. ओ सुग्रीवाने सांगितलं रामा, हो मला कळतंय, जगाला जरी कळत नसलं तरी मी जाणतोय बर का त्या ठिकाणी तुमच्या मला त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्यामुळे मी राज्य भोगणार नाही. राम माझा बर का तो वनवासात, राम माझा दुखात आणि मी राज्य जाऊन शिनी बघू लाजीरवणी बर का तो मला वाटतं, असा सुग्रीव रामाला बोलतो. तुझा विना जे राज्य बघणे ते जेवी अपेक्षा बक्षणे तुझा विना स्त्री सेवने मात्र गमना तो दोष. ओ रामा मला गरज नाही बर का त्या ठिकाणी, मला त्या संसाराची गरज नाही, मला त्या राज्याची गरज नाही, मला लेकराची गरज नाही. हो तुम्ही बर का तो वनामध्ये आणि मी राज्य जाऊन शिनी बघायचं, हो म्या बर का त्या ठिकाणी बायकाचं प्रतिपादन करायचं, लेकराचं मुलाबाळाचं प्रतिपादन करायचं, ह्याच मला लाज वाटायले, असा सुग्रीव रामप्रभूला बोलतो. पुढील वाचक उषा सूर्यकांत बडे, सूचक आशा प्रदीप बडे. कैचा संसार स्वर्ग नरका भोगा भोगावा. ओ कशाचा संसार हो, हे संसार म्हणजे ख्या रोग आहे. ओ संसार म्हणजे त्या ठिकाणी महाग लागलेला आहे. हे संसारानं बर का तो खाल्ले बर का, जितेच माणसं खाल्ले संसारानं. ओ वरून जरी दिसत असले तरी मधून पुळ झाले माणसं कशा बळा, ह्या संसारामुळं आना महाग लागला, एकदा बाशिंग लागलं की आना महाग लागला, नवरा झाला, बायको झाले, आना संसारामध्ये सा बर का तो काही याचा उपयोग राहिला नाही, असा सुग्रीव ओ रामचंद्र भगवंताला बोलतो. या इथून या ना, नाही इकून या, इकून इकून इकून. अरे बाबा रे, दमा दमा मला जाऊ द्या पलीकड. पुंडलिकावर धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. तुझा सांडिता रघुपती तेव्हाची आम्हा क्षण शक्ती, रावण येऊन या शीघ्र गती घात निश्चिती करील. रामा तुला जा आम्ही सोडून गेलात, राजा रावण येईन आणि आमचा घात करीन, आम्हाला काय तुला सोडून जायचं नको. मारावे जय रावण हसते ते तैसेची सांडू दे आणते, अनुसरल्या श्रीरामांते केवी मागू ते परतावे. आम्ही कोण्या पद्धतीनं परतायचं बाबा,
त्याच्यासाठी आम्हाला तुला सोडून जायचंच नको. श्रीराम ऐक सावधान, एकाएकी निर्वाण, करू नये गापन, तू रघुनंदन विवेकी. ऐक बाबा तू सावधान, असं काही करू नको. तू आमचं कार्य कर बाबा. तू जगाचा दाता आहेस आणि तू आम्हाला कसा तसा म्हणतोस की सोडून जा. आम्ही जाऊ शकत नाहीत. दरड न विचारिता चित्ती, निर्वाण करावे निश्चिती. गेला आहे मारवती, तो कार्य सिद्धी प्रति साधिला. अरे मार्गवती राया गेलेले आहेत, ते ओली घेऊन येतेन आणि आपला लक्ष्मण उठवितेन. तुम्ही असं कार्य करायचं नाही असं रामाला म्हणू लागलेले आहेत. संधी लोटली 3 प्रहर, रात्र उरली 1 प्रहर. आता येईल कपिंद्र, औषधी भार घेऊनी. अजून काही सगळी रात्र संपलेली नाही. 1 पहर आहे रात्र. हनुमंतराया येते ना, दिवे औषधी घेऊन शिनेन आपले लक्ष्मण उठविते ना. हनुमान येथून गेला, समाचार देखुनी राहिला. त्याने विलंब लाविला, त्वरिता वाहिला. हनुमंतराया इथून गेलेले आहेत आणि काय ते समाचार सगळं ऐकून शिने, तिथलचं बघून शिने आपले दिवे औषधी घेऊन येते लक्ष्मण. काही पडली अशल गुंती, क्षण उठवी मारवती. आतुळतयाची शक्ती, त्रिजगती नाटोपे. त्रिजगामध्ये शक्ती हनुमंतरायाची सगळ्यात महान आहे. आपल्याला सगळ्याला विश्वासच आहे. हनुमंतराया वल्ली दिवे औषधी आणतेन आणि आपला लक्ष्मण उठण म्हणून सगळ्याला विश्वास आहे. आदत डुडुगा महावीर, मुखी राम नाम निरंतर. तय कोणार्थ दुस्तर, कार्य सत्वर साधिल. तितकं कार्य कोण साधीन? एकला हनुमंतराया. हनुमंतरायाच्या हृदयामध्ये सगळं नाम चिंतन होतं आणि रामाच्या कार्यावर सगळं त्यांचं चलत होतं. हनुमंतराया निश्चित येते ना दिवे औषधी घेऊन शिनी आणि आपले लक्ष्मण उठते. बर्मादिक दुर्धर शक्ती, त्वरिता परतेल मारवती. ऐशन मानवे रघुपती, शीघ्र गती येईल. बर्म देवायचं सुद्धा सगळ्या देवायचं वरदान आहे हनुमंतरायाला. आपल्या बलवान आहेत हनुमंतराया, असं मानायचं नाही. लक्ष्मणाला तुम्ही आम्हाला सांगायचं नाही की सोडून जा मनुष्यनी. निश्चित आम्हाला विश्वास आहे हनुमंतराय आपली दिवे औषधी घेऊन येते ना लक्ष्मण उठविते. तव उत्तरच्या दिशभागी, जैशी धगधगती आगी. दिसत आहे लववेगी, येत स्वामी मार्गी देखिलिया. उत्तर दिशेला आपले हनुमंतराया यायलेले आहेत आणि दिवे औषधी घेऊन येते ना आपलं लक्ष्मणाचं कार्य करतील. आधीच हनुमान दिसाळ, पुची पर्वत सबळ. देखून या वानर पळ, एक सहळ पळाले. आपला मार्गवतीराया ढसळमानाचा आहे किती त्यांची शिफ्टी कार्य करू लागत आहे. सगळा पर्वत हनुमंतराय घेऊन येते ना. सगळे वानर सैन्य वाट बघू लागलेले आहेत हनुमंतरायाची. एक लंगवी गिरी कंदरे, एक पर्वती शिखरे. एक समुद्राची तीरे, वेग उत्तरे पळाले. सगळे वानर सैन्य पळालेला आहे, समुद्राच्या तीराकडे जाऊन शिनी बसलेला आहे. आता आपला हनुमंतराय घेऊन यायलेला आहे दिवे औषधी. किती आनंदाने ते वाट बघू लागलेले आहेत सगळं वानर सैन्य. एक रिगले कपटी, एक रिगले दुग्धपुटी. एक झाडा घातली मिठी, एक संकष्टी पडली. कितीतरी वन्यर संकटामध्ये पडलेले आहेत, झाडं कवटाळू लागलेले आहेत. कितीतरी त्यांचा जीव भरून आलेला आहे वन्यर सैन्याचा सुद्धा. लक्ष्मण आपल्या रणामध्ये पडलेला आहे. आपले हनुमंतराय कधी येते मनुष्यनी सगळे झाडं कवटाळू लागलेले आहेत, दुःखी वाटू लागलेला आहे वन्यर सैन्याली. एक भरले 10 दिशा, एकचा दाटला घसा. एक बोलवेना सहसा, एक दिवसा सांडिला. काही जणांचा घसा बसलेला आहे, काही जण बोलन. आता कितीतरी त्यांचा घायल जीव झालेला आहे.
लक्ष्मणासाठी एवढं आपण कष्ट घेतलेलं आहे. आज आपल्या राम किती दुःख भोगू लागलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळं वन्यर सैन्य सुद्धा किती दुःख अवस्थेमध्ये आहे. एक सरसवले उदासी, एक वृक्षाचे हातवसी, एक घेऊन या पर्वतासी, सन्मुखी रानासी चालिले. वन्यराने आपापलं सहकार्य केलेलं आहे. मोठे मोठे पर्वत घेतलेले आहेत. आता त्यांनी पहिले राजा रावणासोबत काय आता युद्ध करायला निघतात का काय? एक वाळूच्या मुष्टी, दात खाती करा करकटी, एक वाळी पुछाटी, भैसुर द्रष्टी देखुनी. करकरा नुसते दात खाऊ लागलेले आहेत वन्यर सैन्य. आता आपलं काय कार्य करायचं आहे आपल्याला? आपला हनुमंतराय कधी येतोय मनुष्यनी किती सनिताप करून घेऊन लागलेले आहेत सगळं वन्यर सैन्य. वानर भयभीत इस्त हात पळत, आंतरस्थिती काय दिसत, झाले स्मित सकळी. आंतरदृष्टी काय दिसू लागलेली आहे? बघू लागलेले आहेत नुसते गौहरी तोंड करून शिनी वन्यर सैन्य. आपला हनुमंतराय कधी येतोय, कोण्या दिशेला येतो मनुष्यनी? देखून या कपीचा कांत, क्रोध झाला क्रोध विनीत, चाप करून या सज्जित, काय बोलत रघुवीर. राम काय बोलते ते ऐकू आपण. ह्यांनी काय सांगते ते? सुग्रीवानी बिभीषण अंगदादी वानरगण, सोय करून या अंतकरण, माझे वचन परिसावे. सुग्रीव बिभीषण, माझं काय वचन आहे ते तुम्ही व्यक्त करायचं आहे असे राम म्हणू लागलेले आहेत. येणे पळती वानरगण, त्याशी घ्यावे अभयदान, मायवी राक्षस दारुण, येतो धावून आकाशी. हे वानर पळायलेले आहेत. सुग्रीवाला म्हणू लागलेले आहेत, बघ बाबा तू राखीस धावून येते ना आणि हे वन्यर सैन्याचा काही घात करते बर का, असे राम सांगू लागलेले आहेत सुग्रीवाला. रूप धरून या दिसाळ, जैसा दिसे अग्नी कलोल, मारू आला गोळंगुळ, रूप विशाळ वासत. अरे बाबा, एखादा राखीसच रूप घेऊन आला काय की ह्या वन्यर सैन्याला मारण्यासाठी? किती अग्निसारखा दिसायलेला आहे. पण हे कोण आसन? हे हनुमंतरायाचं असते ना बघा. बेड सवितेचे सर्वसी, पळवितैसे वान्यरासी, बाण निवटुनी मियासी, निमेषार्देसी सत्वर. मी एका क्षणामध्ये बाण निवटीन आणि ह्याचं कार्य करीन, पण तू वन्यर सैन्य सांभाळ. शोभून या श्रीरामचंद्र, करवया जाव संहार, चापी सज्जिता शर, तव कपिंद्र खवळीला. कपिंद्र किती खवळलेला आहे आणि वळकिलेला आहे. सवे बाण पुच्ची डोंगर, जैसा दिसे काल गिंद्र, रूप धरून या भयंकर, तिथे सत्वर पावला. रूप किती भयंकर धरलेला आहे आणि तिथं सत्वर पावलेला आहे. सैन्यांची मेळी कारी, गिरी ठेवून या प्रतैवरी, नय माये कपिश कैसरी, वानर भारी चालिला. सगळा वन्यर बाहेर चाललेला आहे आणि कपीत जागेवर ठेवलेल्या धरणीवर आहे. क्षमा सांगावे भरतासी, उठविन या सौमित्रासी, निर्दळून या रावणासी, आवेदासी क्षमा सांगावे ह्या भरताशी. मी जाईन, लक्ष्मणाला उठवीन आणि राजा रावणाला सुद्धा मारीन. आज्ञापती भरत बाणा, बाणे करून या नमन, गगन उसळला जाण, अर्धक्षण न लागता. अर्धक्षण सुद्धा लागत नाही. भरताची आज्ञा घ्यायची आहे आणि आपल्याला कार्य करायचं आहे. बोलविता भरत बाणासी, बाण उसळला गगनासी, विजू तळपे आकाशी, तेने वेगीसी चालिला. किती वेगेने चाललेला आहे, कितीतरी बाण जोडून निखरतड. लखलखित डोंगर, जैसा दिसे रत्नगार कर, ठेवून या मेळी करी सत्वर, दर्शन कपिंद्र चालिला. लखलखीत कितीतरी डोंगर घेतलेला आहे आणि निघालेला आहे.
लोटांगणा श्रीरामचरण पुडती पुडती करी नमना नमन सुग्रीवा बिभीषणा अंगदई जान निमिले. रामाला लोटंगण घातलेला आहे, सुग्रीवाला घातलेला आहे, कितीतरी सगळ्याला लोटंगण घालू लागलेला आहे. नळ निळ जामिवंत निमिले जुतपुती समस्त होऊन अति विनवित काय बोलत. पुढील वाचक नळाला श्रीकांत जामीवंताला लाड. सगळ्याला काहीतरी येऊन बोलते ते ऐका आपण. माझा विलंब लागत इथे विघ्न उठली भोवत औषधाचिता पर्वत वेडा निश्चित लाविले. मला निश्चित वेळ लावलेला आहे, दिवे औषधी आणायची आहे, पण दिवे औषधी सुद्धा राम नाम घेतल्याच्या नंतर त्यांनी सापडन. चला छगन महाराज चला. साठवी झाली का बाया? साठवी झाली का? एकसठ घ्यायची का? श्री गणेशाय नम नमा श्री रामचंद्राय नमा आत्माराम राम श्री रामचंद्र बुद्धी दिदली खडतर समळ पोपड निडोंगर मंग सत्वर चालिला. हनुमंत सांगू लागलेला आहे तिथं सर्व वानर सेनेला प्रभू रामचंद्र आणि राजा सुग्रीवाला. अरे त्या पर्वतावर मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मला काही समजना, कारण मी आणीन म्हणलं होतं पर्वतरामा. त्या टायमाला मला कशाचीच आठवण नाही आणि मोदिता जाता तुम्ही मग तुमची आठवण केली असे हनुमानजी त्या वेळेच्या ठिकाणी पर्वत घेऊन आल्यानंतर बोलू लागले. मार्गी येता सत्वर आश्चर्य वरतले थोर बाण पातला वेगांतर अति सुंदर नाम. आणि तुम्ही मला बुद्धी दिली आणि बुद्धी दिल्यावर मी पर्वत उपटीला. पर्वत उपटल्यावर इकडं सुलेच्या ठिकाणी पर्वत घेऊन येत असताना अयोध्येचा परिसर आला आणि त्या अयोध्येच्या परिसरामध्ये रामनामांकित बाण आला. बाणी राम नाम दे कथा अति विस्मय झाला चित्ता नामे अवसरी तत्वाता गेलो रघुनाथा बाणा. अरे बाण आला माझ्या पाला मिठी मारली. रामनामांकित बाण होता म्हणून मी त्याला त्या बाणासंगाचा मी नंदीग्रामाच्या ठिकाणी आलो असे असे हनुमंत त्या प्रभू रामचंद्र आणि राजा सुग्रीवाला सांगू लागले. मी आले की पाले खाई रे मरकटने विचार बुलविले अंतर गेलो सत्वर बाणा. अरे रामा मी पाले खाणार आहे, मी वाढणार आहे, मला एवढी बुद्धी नाही. त्या बाणासंगाचा मी गेलो असे हनुमंत त्या लहान तोंड करून त्या प्रभू रामचंद्राला आणि राजा सुग्रीवाला सांगू लागले. नामी चित्ती वेदिले पायी निज कार्याचा आठव नाही पुढे अर्पण देखील काही ते तुझे पायी नेवली. अरे बाण राम नामांकित होता म्हणून मी त्याचा मान राखला आणि त्याच्या माग माग गेलो. अरे मी विवेकी आहे, मला बुद्धी नाही. अरे ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सारा परिसर राममय मला दिसू लागला. बाणा सवय प्रवत सहित आलो नंदीग्रामात उरीत देखिला बंधू भरत जैसा मूर्तिमंत श्रीराम. अरे पर्वत माझ्या शेपटीमध्ये होता आणि त्या बाणासंगी आलो तर तुमचे बंधू असणारे त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी काय परिसर भगवंता. अरे काय तो नंदीग्राम अशी माहिती हनुमंत प्रभू रामचंद्राला आणि भरताला देऊ लागले. भरताची राम ब्रह्मे ब्रह्मले माझे चित्त क्रोधावे साला तेत सुमित्र सांडून तावरीत येते रघुनाथ काला. अरे माझी बुद्धी त्या ठिकाणी हरपली. रामा तुमच्यामध्ये आणि त्या व्रतामध्ये काहीच फरक पडला नाही. अरे मला वाटलं या ठिकाणी राम इथे का आला अशी माझी बुद्धी भ्रमण झाली अशी एवढी माहिती देऊ लागले.
अवचारी मी वानर बोल बोललो खळ तर अति तिखट वगजते वीर रघुवीर क्षमा सुख करू. अरे मी जे शब्द नाही बोललो तो बोललो रामा. तुम्ही समजून द्या व्रतालाच मी बोलला गेलो. असा मी अविवेकी आहे. त्यावेळेला माझ्या बुद्धीनं काम केलं नाही. त्याच्याबद्दल रामा क्षमा असो. असे हनुमानजी लहान तोंड करून रामा पुढं आणि त्या राजा सुग्रीवा पुढं बोलू लागले. मृत प्रेमाद्भुत प्रेमे लोबले लोबले चित्त देह घेण सांभाळीत प्रेम उल्लत सर्वांना. आम्ही त्या प्रेमाच्या खाईमध्ये गेलो. भरत समजून तुम्हालाच मी बोललो. मी अविवेकी माझ्या बुद्धीनं काम केलं नाही. हनुमानजी त्यावेळेला लहान तोंड करून प्रभू रामचंद्राला बोलू लागले. धन्य व्रताचे जीवित धन्य व्रताचे आचरित धन्य व्रताचे व्रत राम सेवित सर्वदा. काय रामा काय तुमचं सूर्यवंश कुळ आहे. खरोखर धन्य त्या व्रताचं. खरोखर त्या नंदीग्राम तो व्रताचा. काय त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस झाडं झुडप राममय अवस्था राममय बनल्या गेले. असे हनुमानजी त्या नंदीग्रामाची माहिती देऊ लागले. धन्य व्रताचे जीवन धन्य व्रताचे भजन धन्य व्रताचे ज्ञान राम चिंतन सेवी सर्व. खरोखर भरताचं ज्ञान आहे. खरोखर भरताचं जीवन आहे. काय तुमचं सूर्यवंश कुळ आहे. त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी रामा सगळं राममय अवस्था करून त्या व्रतानं टाकलेली आहे. धन्य व्रताचा भावार्थ धन्य व्रताचा यथार्थ धन्य व्रताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्व कर. अरे त्या ठिकाणी खरोखर रामा तुमच्या विषयी भाव आहे. खरोखर तुमचं बंधू प्रेम आहे. सगळी राममय अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी केलेली आहे. धन्य व्रताचे कुळ धन्य व्रताचे शिळ धन्य व्रताचा धन्य सूर्यवंश माळ आविकाळ या राम भजनी. खरोखर तुमचं कुळ खरोखर रामा तुमचं शीळ खरोखर भरताची भक्ती. अरे काय त्या भक्तीनं नंदीग्राम अहो त्या ठिकाणी पूर्ण राममय अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरतानं केलेली आहे. काय ज्ञानी आहे तो भरत. अरे भरत राम प्रेम लोभला भरत रामे कोंदला भरत श्रीरामे गाला बागे भरला श्रीराम. पूर्ण त्या ठिकाणी राममय अवस्था बनली. भरतच राममय बनला. नंदी ग्राम पूर्ण राममय अवस्था बनवल्या गेली. काय शिळ आहे तुमचं. काय कुळ आहे रामा. काय ज्ञानी आहे तो भरत. भरत दे कोणी रागवा मन लोबले भरत बावा भरत गिळले आगवा दे बावा विसरलो. पूर्ण विसरलो मी त्या ठिकाणी. सगळी राममय अवस्था झाली. मला वाटलं या ठिकाणी रामच अशी अवस्था द्या नंदीग्रामाच्या ठिकाणी पूर्ण. काय रामा ऊन पाऊस झाड झुडप अहो दगड पाषाण वाहतय वार सगळी राममय अवस्था राममय नाव घेऊ लागले. अशी अवस्था नंदीग्रामाच्या ठिकाणी. हात जोडून हनुमंत तिथलची माहिती रामाला देऊ लागले. देखता भरत प्रेमागन नेत्राची व्रती झाली शिन देखणे पण भरते जाण. अरे ज्या ठिकाणी मी पाहू लागलो रामा माझ्या नेत्राचं वाटलं. रे या ठिकाणी पावसच वाटत होतं. कारण माझ्या डोळ्याला सुख वाटलं. सगळी राममय अवस्था अशी बनल्या गेली. मला त्या ठिकाणी राममय अवस्था माझ्या कानालाही गोड वाटलं आणि माझ्या डोळ्यालाही पावस वाटू लागलं. अशी हनुमंताची स्थिती अशी हनुमंताची गती झाली आणि मी त्या ठिकाणी माझं मन रमल्या गेलो. असे हनुमंत माहिती देऊ लागले. ऐकता भरत कथा निरूपण श्रावणी कोंदले श्रवण नभ झाले सद्न शब्द यामान हाकन गहन लागले. अरे नंदीग्रामाच्या ठिकाणी मी गेलो रामा. खालतं पाहिलं राममय वरतं पाहिलं राममय. अरे गंगर पाहिलं राममय डोंगराकडे पाहिलं राममय चौकून राममय. माझी स्थिती माझी गती मला त्या ठिकाणी इतकं अरे मला तिथंच राहावंच वाटत होतं. कारण तिथं राममय सगळी राममय अवस्था बनल्या गेली. माझं त्या ठिकाणी लक्ष माझी नेत्राची अरे ते ऐकावं असं वाटत होतं. एवढी स्थिती गती माझी झाली रामा. चाकता भरत प्रेम गोडी रसना रसाते ओसडी आधींचे चित्र. पुढील वाचक भक्ती मंगेश बडे. चला या इकडे तेच कडे. अरे अशी माझी असणं झाली. अरे माझ्या जिभेलाही चव रामाची आहे. अरे जो राम घेतोय त्या ठिकाणी
राममय. अरे जिथं त्वचा आहे, अरे ज्या ठिकाणी सर्व राममयच अवस्था झाली, कारण अहो त्या ठिकाणी राममय नंदीग्राम पूर्ण, अहो आकाश सुद्धा राममय अवस्था घेत होती. अशी स्थिती अशी गती रामाची झालेली आहे. असं लहान तोंड करून पूर्व रामचंद्र त्या सुषेण वैद्याजवळ, त्या राजा सुग्रीवापाशी ते सगळं पूर्ण वानर सेना जमलेली आहे. तिथं हात जोडून त्या भगवंतापाशी नंदीग्रामाची कथा सांगू लागला. अंगेता भरत भजन गंध कर्ण विसरे गंध गंध बोध अंगाराई कोंदरे परमानंद प्रेम करंद भक्ताचा ए भगवंता श्वास टाकला तरी राम निघत होता, श्वास घेतला तरी राम निघत होता. मी काय बी ऐकलं तरी राममय. अरे तिथलचे झाड झुडप काय, अरे त्या ठिकाणी सगळं वातावरण राम. इथं बी तुम्ही सर्व मी इथं पहिली येळ माझी यायची खरोखरी इथलच्या महिला मी लय जागी आम्ही फिरतो, लय जागी पूर्ण. पण इथलच्या महिला खरोखर तुम्हाला राममय रामभक्ती. अहो महिला तुम्ही इतक्या वाचितात, इतक्या सांगतात, तुमचं कल्याण करील असे मी विनंती हनुमंता चरणी करतो, रामाचरणी करतो. खरोखर महिला आहेत, माझ्या आईसारख्या आहेत, माझ्या बहिणीसारख्या आहेत. इथून पुढे अशाच महिला बनावात असे मी या रामाचरणी प्रार्थना करतो. सविता तोंडे 101 रुपया देणगी आलेली आहे. रुक्मिण तिडके बोगलवाडी यांच्याकडून 51 रुपये देणगी या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अवचट भरत संगी वायू लागता अंगी, अंगत्व विसरलो निजांगी, स्पर्शता अंगी प्रेमे वायू. अहो या ठिकाणी हनुमंत सांगू लागला. हनुमान त्यावेळेला ऐका रामा, त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी जर मला वारं लागलं, ते वारं राममय अवस्था बनली. राम तो वारं नव्हतं, ते राम म्हणून माझ्यापासून गेलं. अशी अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी स्थितीगती त्या भरतानं केलेली आहे. भरत प्रेम मनी भरले, संकल्प विकल्पा मुकले, चंचलत्व हरपले, निश्चळ झाले प्रेम. एवढी माझी बुद्धी आहे. अहो त्या ठिकाणी माझी बुद्धी हरवून गेली. सगळं मन, सगळं तन, सगळं राममय ऐकायला मिळालं. म्हणून त्या ठिकाणी माझं श्रवण, माझं ते पाहणी, माझे ऐकणे, ते राममय अवस्था सगळी राम राम. कोण मी राम ना ऐकू यायचं, काय सांगावं, कुणकान मी पाहिलं राममय अवस्था, राम रामच यायचं. अशी स्थिती गती त्या नंदीग्रामाच्या ठिकाणची आहे. नाठवे देह गे भान, नाठवे कार्याची आठवण, नाठवे भरतपण, मज कपिसी कपिपण नाठ. आई मी वानर आहे हे मला आठवलं नाही. पुढं भरतोय का कोण हे आठवलं नाही. मी कोण्या कार्याला आलोय याची सुद्धा मला आठवण नाही. कारण अवस्थाच तशी त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरतानं करून टाकली. भरते आकर्षली वृत्ती, मावळली उभय स्फूर्ती, कैचा राम कैचा मारुती, उर्मिला पती स्मरे कोण. अरे या ठिकाणी मला आठवणच नाही लक्ष्मणाला शक्ती केव्हा लागली. अरे कोण भरत आहे, कोण राम आहे, मी माझ्याच विसरलो, मी माझ्या पणाला. अशी भरतानं अरे त्या ठिकाणी स्थिती, अरे त्या ठिकाणी अशी गती त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरतानं बनवली गेली. ऐसा गोवलो सर्व शक्ती, मरकटने नो कार्य स्थिती, उशीर लागला रघुपती, क्षमा निश्चिती मज करणे. ए प्रभू रामचंद्र, ए भगवंता, मी वानर आहे, पाले खाणार आहे. या कार्याला उशीर झाला माझ्याकडून, म्हणून मला क्षमा असावी. असे लहान तोंड करून हनुमानजी क्षमा मागू लागले भगवंता समोर. म्हणून घातले लोटांगण, सदृढ माता धरिले चरण, मज क्षमा करे रघुनंदन, अविवेकीहीन मरकट. अरे मी एक पाले खाणार आहे रामा, अविवेकी, मला बुद्धी नाही. हनुमानजी उठले आणि प्रभू रामचंद्राला लोटांगण घातलं आणि जड असे पाय धरले. मला क्षमा असावी उशीर झाल्याबद्दल. ऐकता कपीचे वचन, तटस्थ झाला रघुनंदर, रामी नाठवे रामपण, भरत संपूर्ण कोंदला. अरे ज्या वेळेला हनुमंतानं पायाला मिट्टी घातली त्यावेळेला रामाची अवस्था कशी झाली, मी राम आहे त्याला आठवण.
अरे या ठिकाणी लक्ष्मण दुःखी आहे का जखमी हे यावं आठवणा, कारण तिथलची स्थिती त्या भरताची, तिथलची गती त्या नंदीग्रामाची हनुमंतानं सांगितल्यावर त्याला रामाला आठवणाच कोण मी हनुमंत आहे का कोण आलेला